दरम्यान आरोपी मिहिर शहाला वरळी कोळीवाड्यातल्या भर चौकात सोडा अशी मागणी आदित्य ठाकरेंनी केली। नरकातून जरी राक्षस आला तरी असं करणार नाही, मात्र मिहिर शहा राक्षस असून त्याच्यावर कठोर कारवाई करा अशी मागणी आदित्य ठाकरेंनी केली। आरोपीने गाडी थांबवली असती तर एक जीव वाचला असता, मात्र त्याने कावेरी नाखवांना फरफटत नेलं, त्यामुळे त्यांचा जीव गेला। आज आदित्य ठाकरेंनी वरळीतल्या नाखवा कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचं सांत्वन केलं। यावेळी त्यांनी आरोपीवर कारवाईची मागणी केली। ॲक्सिडेंट होत असतात, पण एवढा बेकार हिट अँड रनची केस मर्डरच आहे आणि ह्याच्यात शिक्षा ही सगळ्यात कठोर झाली पाहिजे। जर आपण त्या परिवाराच्या डोळ्यात डोळे घालून पाहिलं तर त्यांच्या मनातलं राग दुःख हे सगळं दिसत आहे। नाखवाजीने तर त्यांच्या डोळ्यासमोर पाहिलं आहे सगळं, आणि एवढं भीतीदायक गोष्ट, एवढी भयानक गोष्ट ह्या मुंबईत होऊ शकते, आपल्या महाराष्ट्रात होऊ शकते। असा नरकातून राक्षस आला तरी असं करणार नाही, एवढी बेकार हे हिट अँड रन केस झालेली आहे। आणि मी काल पण मागणी केली आहे की बघा काय की आता अनेक लोक बोलू शकतात की नुकसान भरपाई वगैरे, पण त्यांना तसं 1 रुपयाचं काही नको आहे, त्यांना नुसतं शिक्षा बघायची। कारण महत्त्वाची गोष्ट ही आहे, काल जरी तो शहा थांबला असता तरी एक जीव वाचला असता, जसं फरफटत नेलं त्यांनी, हे खूप भयानक आहे। आणि लवकरात लवकर फास्ट ट्रॅक करून शिक्षा ही झालीच पाहिजे आणि सगळ्यात कठोर शिक्षा ही झालीच पाहिजे। माझं तर म्हणणं आहे की ह्या इकडे कोळीवाड्यात त्याला भर चौकात सोडा।